करूया. Good morning all. In this lecture, we will start our next question. What is essential characteristic of good hypothesis? Okay. In last lecture, we were discussed about what is mean by hypothesis and its type. Right? आपण काही टाइप सुद्धा लर्न केलेले आहेत. हायपोथेसिस म्हणजे आपण काय लर्न केलं? हायपोथेसिस इज अ टेंटेटिव्ह अझम्पशन. ओके, हायपोथेसिस काय आहे? हायपोथेसिस हे टेंटेटिव्ह अझम्पशन आहे आणि ह्या अझम्पशन वरून आपण काय करतो? रिसर्चर प्रिपेअर रिसर्च क्वेश्चन आणि हे हायपोथेसिस बेस्ड ऑन सम इव्हिडन्स, त्याच्यासाठी काही इव्हिडन्स असतात आपल्याकडे आणि मग आपण हायपोथेसिस हे फ्रेम करतो. ओके, देन ह्या हायपोथेसिस वरूनच मग रिसर्च क्वेश्चन फ्रेम केले जातात आणि मग हे रिसर्च मध्ये क्वेश्चन रिजेक्ट आणि ऍक्सेप्ट म्हणजे आपण काय करतो ते टेस्ट करत असतो. मग हायपोथेसिस हे गुड कधी असतील, त्याच्यामध्ये कोणते कॅरेक्टरिस्टिक एक्सपेक्टेड आहेत, त्या बेसवरती हा क्वेश्चन आपण लर्न करणार आहोत. ओके, सो फर्स्ट पॉइंट इज रिलेव्हंट टू प्रॉब्लेम. जसं की सांगितलं, तुमच्या हायपोथेसिस वरून तुमची रिसर्च प्रॉब्लेम हे फ्रेम होणार आहे. राईट, सो दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज रिलेव्हंट टू द प्रॉब्लेम. तुमचे हायपोथेसिस कसे असायला हवे? रिलेटिंग टू द प्रॉब्लेम or relevant to a problem. If the hypothesis is relevant to the particular problem, it would be the considered as the good one. जर तो प्रॉब्लेमला ओके तुमचा हायपोथेसिस हा आहे आणि तुमच्या ऑब्जेक्टिव्हशी रिलेटेड आहे, then this is called the good hypothesis. Right? A hypothesis is the guidance for the identification and solution of the problem. आणि या तुमच्या हायपोथेसिस वरूनच तुम्ही काय करताय, तर हायपोथेसिस हा एक गायडन्स आहे तुमच्यासाठी फॉर द सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम. सो इट मस्ट बी अकॉर्डन्स टू द प्रॉब्लेम. म्हणून काय सांगितलं जातं, हायपोथेसिस हा जो तुमचा प्रॉब्लेम आहे त्याला अकॉर्डन्स असणं महत्वाचं आहे. सेकंड पॉइंट इज स्पेसिफिक. इट शुड बी फॉर्म्युलेटेड फॉर द पर्टिक्युलर अँड स्पेसिफिक प्रॉब्लेम. इट शुड नॉट इन्क्लूड जनरलायझेशन. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. लक्षात ठेवा, तुमचा हायपोथेसिस हे जनरलाइज असता कामा नये. ओके, नॉट इन्क्लुडिंग द जनरलायझेशन. If generalization exists, then a hypothesis cannot reach to the correct conclusion. जर तुमचा हायपोथेसिस हे जनरलाइज असेल तर ते तुमचे कन्क्लुजन पर्यंत मात्र पोहोचू शकत नाही. म्हणून काय सांगितलं जातं, हायपोथेसिस हे जनरलाइज असता कामा नये. ओके, हायपोथेसिस हे जनरलाइज असता कामा नये, तर ते कसं असायला हवं? स्पेसिफिक हायपोथेसिस असेल, देन वी कॉल द दिस इज द गुड हायपोथेसिस. ओके, तरच आपण त्याला काय म्हणू शकतो, हे एक गुड हायपोथेसिस आहे. Okay, then third point is the clarity. A hypothesis must be conceptual clear. Okay, तुमचे hypothesis हे कसे असायला हवे, तर conceptual clear असायला हवे. Okay, it should be clear from the ambiguous information. The terminology used in it must be clear and acceptable to everyone. म्हणजे जे तुम्ही हायपोथेसिस टेस्ट करताय, जे तुम्ही हायपोथेसिस ऍक्सेप्ट और रिजेक्ट करताय, दिस इज ऍप्लिकेबल टू एव्हरीवन. त्या प्रत्येकाने ऍक्सेप्ट केलं पाहिजे, ते अप्लाय झालं पाहिजे, तरच तुमचं हायपोथेसिस हे गुड हायपोथेसिस आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, आणि मग काय म्हणतो आपण, ते क्लिअर असेल, वी कॅन इझिली एक्सप्लेन, वी कॅन इझिली टेस्टेड, आणि मग ते ऍक्सेप्ट रिजेक्ट वगैरे आपण काय करू शकतो, कधी जर क्लिअर असेल तर. नेक्स्ट, टेस्टेबिलिटी. A good hypothesis should be tested empirically. ओके, तुमचे हायपोथेसिस हे काय करावे लागतात, तर टेस्ट करावे लागतात. ओके, तुमचे हायपोथेसिस हे टेस्ट करावे लागतात. म्हणजे असं नाही की फक्त तुम्ही तुमच्या रिसर्च मध्ये हायपोथेसिस पुटअप करून ठेवलेली आहेत, नो, किंवा राईट करून ठेवलेले आहेत, नो. तर त्याची पुढची स्टेप काय असते, तर टेस्टेड द हायपोथेसिस. ओके, टेस्टेड द हायपोथेसिस. So it should be that stated and formulated after verification and deep observation. ओके, तुम्हाला काय करावं लागतं, तर त्यामध्ये डीप ऑब्झर्वेशन करणं खूप महत्वाचं आहे. अँड आफ्टर व्हेरिफिकेशन. Thus, testability is the primary features of good hypothesis. It's very important thing. Tested hypothesis is the primary features of good hypothesis. तुमचा हायपोथेसिस हा टेस्ट झालाच पाहिजे, तरच त्याला काहीतरी रिलायबिलिटी आहे, व्हॅलिडिटी आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, इज इट क्लिअर फर्स्ट टू फोर्थ पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Then, point number 5, relevant to available techniques. Hypothesis must be relevant to the technique which is available for testing.
आता हे पण फार महत्वाचं आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही हायपोथेसिस टेस्ट करायला जाणार आहात तेव्हा त्या टेक्निक्सशी रिलेटेड असल्या पाहिजे तुमचा हायपोथेसिस. म्हणजे तुम्ही हायपोथेसिस एक फ्रेम केलेला आहे आणि ज्या टेक्निक्स आहेत ते यूज करून ते टेस्टच नाही होऊ शकत. सो दिस इज नॉट अ गुड हायपोथेसिस ना. गुड हायपोथेसिस हे कधी असेल जर तुमचं हायपोथेसिस हे टेक्निक्सची रिलेव्हंट असेल. ओके, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, रिलेव्हंट टू द टेक्निक्स. आणि बऱ्याच टेक्निक्स आहेत ज्यामध्ये आपण हायपोथेसिस टेस्ट करतो. फॉर एक्झाम्पल कोरिलेशन आहे, फॉर एक्झाम्पल अनोवा आहे, ई टेस्ट आहे, एफ टेस्ट आहे, झेड टेस्ट आहे. ह्या काही टेक्निक्स आहेत त्या आपण काय करतो, ह्या यूज करून हायपोथेसिस हे टेस्ट करत असतो. ओके, अ रिसर्चर मस्ट नो अबाउट द वर्केबल टेक्निक्स बिफोर फॉर्म्युलेटिंग अ हायपोथेसिस. हे लक्षात ठेवा, तुम्ही तुमचे हायपोथेसिस फॉर्म्युलेट करण्याच्या आधी त्या टेक्निक्स तुम्ही वर्केबल आहेत का हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल, तरच त्याला आपण गुड हायपोथेसिस असं म्हणू शकतो. Researcher must know about the workable techniques before formulating hypothesis. म्हणजे कोणता हायपोथेसिस तुम्ही यूज करणार आहात फॉर टेस्टिंग हे आधी क्लिअर असणं महत्वाचं आहे. नेक्स्ट पॉइंट, fruitful for new discoveries. It should be able to provide new suggestion and way of knowledge. जसं की म्हणतो आपल्याला रिसर्च आहे ना, तर या रिसर्च मधून तुम्हाला नॉलेज मिळणं फार महत्वाचं आहे. ओके, या रिसर्च मधून तुम्हाला नॉलेज मिळणं हे खूप महत्वाचं आहे. सो सजेशन अँड वे ऑफ नॉलेज, इट मस्ट क्रिएट अ न्यू डिस्कवरी ऑफ नॉलेज. ओके, जसं की आपण रिसर्चला काय म्हटलेलं आहे हो, रिसर्च मीन्स गेन अँड गेन अ न्यू नॉलेज. रिसर्च मीन्स अगेन अँड अगेन गेन अँड गेन न्यू नॉलेज. रिगार्डिंग आता मार्केटिंग रिसर्च आहे म्हणून आपण म्हणतो की रिगार्डिंग मार्केटिंग प्रॉब्लेम और मार्केटिंग अपॉर्च्युनिटी. ओके, म्हणजेच तुमच्या रिसर्च मधून काहीतरी डिस्कवरी होणं खूप महत्वाचं असेल, नॉलेज मिळणं. J.S. Min, one of the eminent research, say that hypothesis is the best source of knowledge. It create new way of the discovery. लक्षात येत आहे, म्हणजे जर तुमच्याकडे काही अझम्पशनच नाहीये, तुमच्या थोडक्यात लक्षात येते का, तुमच्याकडे अझम्पशन असेल तर त्याला अनुसरून तुम्ही काय करताय, तुमचा एक रोड मॅप तयार करताय ना. तुमच्याकडे काही एक अझम्पशन आहेत, काही टेंटेटिव्ह थिंक आहेत, काही हायपोथेसिस आहेत. ओके, हे हायपोथेसिस आहेत ना, मग हे आपल्याला काय करायचे आहेत, आपल्या रिसर्च मधून प्रूव्ह किंवा डिस्प्रूव्ह करायचे आहेत. म्हणून काय सांगितलं जातं, हायपोथेसिस इज द बेस्ट सोर्स ऑफ न्यू नॉलेज. इट क्रिएट न्यू वे ऑफ डिस्कवरी. आणि ह्या डिस्कवरी ह्यामधूनच तुम्हाला एक डिस्कवरी काय होऊ शकते, तुम्ही क्रिएट करू शकता. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Then last point, consistency, it's very important thing, and harmony. So internal harmony and consistency is the major characteristic of good hypothesis. तुम कोणतंही असेल, आता हायपोथेसिस किंवा इन जनरल थिंग, consistency is very important thing for success म्हणतो आपण, है ना. सो त्या सक्सेस साठी किंवा रिझल्ट साठी कन्सिस्टन्सी फार महत्वाची असते. It should be out of the contradiction and conflict. There must be close relationship between variable, which one is dependent and another is independent. म्हणजे आपण ह्या हायपोथेसिस मध्ये काय करत असतो, तर तुमच्याकडे दोन व्हेरिएबल असणार आहेत, जसं की आपण लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं टाइप्स मध्ये, की जिथे आपण वन व्हेरिएबल टू व्हेरिएबल एकमेकांशी रिलेटेड कसे आहेत, त्यांचं रिलेशन कसं आहे हेच टेस्ट करतो हायपोथेसिस, राईट. So consistency and harmony is very important thing for good hypothesis. Is it clear question? Yes. Okay. Yes, ma'am. Next question कडे जाऊया आपण. Basis for comparison between exploratory research and descriptive research. आधी मला तुम्हाला थोडंसं रिवाइज करा बरं. एक्सप्लोरेटरी रिसर्च मध्ये आपण काय सांगितलं होतं आठवतंय, आणि डिस्क्रिप्टिव्ह मध्ये काय सांगितलं होतं सांगा बरं. प्राची, तनिष, आशना, काय सांगितलं होतं, एक्सप्लोरेटरी रिसर्च हा कोणत्या रिसर्च साठी यूज केला जातो आणि डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मध्ये काय असतं ते आठवतंय का? सायमा, प्राची, तनिष, आशना येईल सांगता? ओके,
थोडंसं रिवाइज करूया आपण. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला? टू डिस्क्राईब द कॅरेक्टरिस्टिक. आपण क्रक्स लिहून घेतलाय ना थोडक्यात. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मध्ये काय आहे? टू डिस्क्राईब द कॅरेक्टरिस्टिक ऑफ फिनॉमिना. कोणतीही थिंग आहे ती फक्त डिस्क्राईब करताय तुम्ही आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक जे काही आहे ते तुम्ही काय करताय तर मेन्शन करताय तुमच्या रिसर्च मध्ये. मग एक्सप्लोरेटरी रिसर्च मध्ये काय आहे हो दुसरं? एक्सप्लोरेटरी रिसर्च मध्ये टू एक्सप्लोर द न्यू थिंग, म्हणजे ज्या रिसर्चला ज्या टॉपिकला तुमच्याकडे काही बेस नाहीये. लक्षात येते का? आपण ऑलरेडी रिवाइज केलेली आहेत ह्या गोष्टी. एक्सप्लोर, ओके, टू एक्सप्लोर न्यू नॉलेज, ज्यामधून आपण डिस्कवरी फाइंड आउट करणार आहोत, जिथे तुम्हाला कोणत्याही थेअरीचा बेस नाहीये, त्या रिसर्चला आपण एक्सप्लोरेटरी रिसर्च असं म्हटलेलं आहे. वी वेर ऑलरेडी लर्न इन रिसर्च डिझाईन टाइप्स ऑफ रिसर्च डिझाईन मध्ये लर्न केलेलं आठवतंय का? कॉझल रिसर्च, एक्सप्लोरेटरी रिसर्च, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. ओके, Yes, ma'am. विसरू नका. चला पुढे जाऊया. हे दोन झाले की आपण थोडेसे रिवाइज करू पॉइंट. क्रक्स लिहून घेऊया मग. एक्सप्लोरेटरी रिसर्च, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च वी वेर ऑलरेडी लर्न, पण इथे आपण ते डिझाईन बघितलं होतं, इथे रिसर्च करूया. एक्सप्लोरेटरी रिसर्च मीन्स अ रिसर्च कंडक्टेड फॉर द फॉर्म्युलेटिंग अ प्रॉब्लेम फॉर मोर इन्व्हेस्टिगेशन. एक मिनिट आहे. एक्सप्लोरेटरी रिसर्च मध्ये काय सांगायचं आहे? एक्सप्लोरेटरी रिसर्च मीन्स अ रिसर्च कंडक्टेड फॉर फॉर्म्युलेटिंग अ प्रॉब्लेम फॉर मोर क्लिअर इन्व्हेस्टिगेशन. आणि ह्या इन्व्हेस्टिगेशन मधून तुम्ही काय करणार आहात तर तुमचा प्रॉब्लेम हा डिफाईन करणार आहात आणि तिथे आपण काहीतरी न्यू थिंग, इनोव्हेटिव्ह थिंग फाइंड आउट करतो. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च इज द रिसर्च दॅट एक्सप्लोर अँड एक्सप्लेन अन इंडिव्हिज्युअल ग्रुप ऑर सिच्युएशन. म्हणजे कोणतीही थिंग आहे ती तुम्ही काय करताय तर डिस्क्राईब करताय. थोडक्यात लक्षात ठेवायचं डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मध्ये. आणि सिंपल थिंग अजून काय सांगायची असेल तर डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च इंडिकेट और शोज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ पर्टिक्युलर थिंग. म्हणजे यामध्ये इंडिव्हिज्युअल असेल, ग्रुप असेल, एखादी सिच्युएशन असेल, त्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक हा वर्ड महत्वाचा आहे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये. आणि एक्सप्लोरेटरी मध्ये टू एक्सप्लोर फिनॉमिना. ओके, ऑब्जेक्टिव्ह काय आहे? डिस्कवरी ऑफ आयडियाज अँड थॉट. इथे आपण डिस्कवरी करतो, हे लक्षात ठेवा. ओके, डिस्कवरी ऑफ आयडियाज अँड थॉट. आणि इथे काय करतो? जस्ट डिस्क्राइब द कॅरेक्टरिस्टिक अँड फंक्शन. आर यू गेटिंग माय पॉइंट? Here we just describe the characteristic and here we find out the new thing. Is it clear? First and two? Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. Very good. Overall design, एक्सप्लोरेटरी रिसर्च फ्लेक्झिबल आहे, कारण आपण काही ना काही त्यामध्ये चेंज आणून काही ना काही न्यू थिंग ऍड करून काय करत असतो, आपण डिस्कवरी करण्याचा प्रयत्न करतो, तिथे न्यू आयडिया फाइंड आउट करतो, न्यू थॉट फाइंड आउट करतो. रिजिड आहे कारण इथे तुम्हाला प्रॉपर सिस्टीम फॉलो करून कॅरेक्टरिस्टिक ह्या डिस्क्राईब करायच्या असतात. दॅट इज वाय दिस इज द रिजिड अँड दिस इज द फ्लेक्झिबल. रिसर्च प्रोसेस अनस्ट्रक्चर आहे, प्रॉपर स्ट्रक्चर तुम्ही फॉलो नाही करत इथे, कारण तुम्हाला न्यू थिंग ह्या फाइंड आउट करायच्या आहेत, हे क्लिअर आहे एक्सप्लोरेटरी मध्ये, म्हणून ते अनस्ट्रक्चर आहे. इकडे स्ट्रक्चर काय आहे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये, कारण तुम्हाला कॅरेक्टरिस्टिकच काय करायचे असणार आहेत त्या डिस्क्राईब करायच्या असणार आहे. त्यामध्ये एक स्पेसिफिक फॉर्म आहे, त्या जे गायडन्स आहे त्या गायडन्सच्या अंडर तुम्ही काय करताय, एक स्ट्रक्चर फॉलो करून त्या कॅरेक्टरिस्टिक इंडिकेट करताय. दॅट इज वाय रिसर्च प्रोसेस अनस्ट्रक्चर अँड स्ट्रक्चर. सॅम्पलिंग, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड तुम्ही काय करता, यूज करता, हे लक्षात ठेवा. म्हणजे सॅम्पलिंग मेथड कोणती यूज करणार आहात, एक्सप्लोरेटरी रिसर्चच्या अंडर नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग असेल आणि डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चच्या अंडर प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. म्हणजे सॅम्पल तुम्ही कसं चूज करा त्याच्या मेथड्स आहेत, प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आहे, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. ओके, सो इथे असणार आहे प्रोबॅबिलिटी आणि इकडे असे नॉन प्रोबॅबिलिटी. स्टॅटिस्टिकल डिझाईन, नो प्री प्लॅन डिझाईन फॉर अनालिसिस. आता कोणतंही प्लॅन नाहीये, का नाहीये, कारण आपण आपली जेव्हा आयडियाज काही तुम्हाला डिस्कवरी मिळेल त्याच्यानंतर तुम्ही अनालिसिसला स्टार्ट करणार आहात, राईट.
म्हणून काय सांगायचं आहे, नो प्री प्लॅन डिझाईन फॉर अनालिसिस. इथे ऑलरेडी डिझाईन केलेलं असणार आहे प्री प्लॅन डिझाईन फॉर अनालिसिस. इथे डिझाईन नसेल, इथे ऑलरेडी डिझाईन असणार आहे. इज इट क्लिअर? Yes, ma'am. ओके, व्हेरी गुड. Yes, ma'am. लिहून घ्यायचं आहे की नेक्स्ट क्वेश्चन स्टार्ट करूया? बोला काय करायचं. ओके, हेडिंग द्या, कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड हायपोथेसिस. Characteristic of good hypothesis. Essential characteristic of good hypothesis. फर्स्ट पॉइंट काय होता essential characteristic मध्ये? Relevant to problem. Right, relevant to problem. Okay, so first point mention करा, relevant to problem. तुमचे हायपोथेसिस हे कसे असायला हवेत? relevant to problem असणं महत्त्वाचं आहे. If the hypothesis is relevant to particular problem, it would be considered a good one. Okay, तरच आपण त्याला good hypothesis म्हणू शकतो. Okay, hypothesis is relevant to a particular problem. शॉर्ट मध्ये मेन्शन करा, hypothesis is relevant to a particular problem. हायपोथेसिस इज रिलेव्हंट टू पर्टिक्युलर प्रॉब्लेम. व्हाय असं का म्हटलेलं आहे? कारण हायपोथेसिस काय करतात? हायपोथेसिस इज अ गायडन्स फॉर द आयडेंटिफिकेशन अँड सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम. ओके, हायपोथेसिस हे काय आहे तर तुमचे गायडन्स आहेत ना, म्हणून ते क्लिअर असणं किंवा रिलेव्हंट असणं हे फार महत्वाचं आहे. म्हणून आपण पुढे काय म्हणणार आहोत? हा हायपोथेसिस इज अ गायडन्स फॉर द आयडेंटिफिकेशन अँड सोल्युशन ऑफ द प्रॉब्लेम. Okay, is it clear first point? Yes, ma'am. Okay. Then specific hypothesis हे कसे असायला हवेत? स्पेसिफिक असायला हवेत. काय असू नये सांगा बरं? कसे असू नये? सेकंड पॉइंट मध्ये काय सांगितलं होतं? हायपोथेसिस मस्ट बी स्पेसिफिक, नॉट टू बी जनरलाइज. हे लक्षात ठेवा. Just नॉट टू बी जनरलाइज. जनरलाइज असू नये तर ते कसे असावेत? स्पेसिफिक असतील तर आपण काय करू शकतो? वी कॅन इझिली टेस्टेड. आपण त्याला कोणताही एक जो काही ज्या काही मेथड्स आहेत, ज्या काही टेस्टिंग आहेत, एफ टेस्ट, झेड टेस्ट, एनोवा टेस्ट, कोरिलेशन टेस्ट, ह्या इझिली यूज करू शकतो आणि त्याचे रिझल्ट सुद्धा आपल्याला क्लिअर मिळू शकतात व्हेन हायपोथेसिस इज स्पेसिफिक. जर ते स्पेसिफिक असतील तर. म्हणून काय सांगायचे सेकंड पॉइंट मध्ये? इट शुड बी फॉर्म्युलेटेड फॉर द पर्टिक्युलर अँड स्पेसिफिक प्रॉब्लेम. इट शुड नॉट इन्क्लूड जनरलाइज. ओके, इट शुड नॉट इन्क्लूड जनरलाइज. क्लिअर? सेकंड पॉइंट क्लिअर झाला का? Yes. ओके, देन पॉइंट नंबर 3 काय होता? क्लिअरिटी. clarity. व्हेरी गुड. हायपोथेसिस मस्ट बी कन्सेप्च्युअली क्लिअर. तुम्हालाच माहित नाही की आपण काय टेस्ट करणार आहोत असं असू नये. सो हायपोथेसिस मस्ट बी कन्सेप्च्युअल क्लिअर. इट शुड बी क्लिअर फ्रॉम एम्बिग्युअस इन्फॉर्मेशन. ओके, कन्सेप्च्युअलिटी क्लिअर, बस इतकंच लक्षात ठेवा. त्याची कन्सेप्ट जी काही आहे ही तुम्हाला क्लिअर असायला हवी. क्लिअरिटी मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे? अ हायपोथेसिस मस्ट बी कन्सेप्च्युअल क्लिअर. त्याची कॉन्सेप्ट ही तुम्हाला माहित असायला पाहिजे की तुम्ही काय करणार आहात त्याच्यामध्ये. नेक्स्ट पॉइंट नंबर 4 काय होता? Testability. Testability. Okay, a good hypothesis should be tested empirically. It should be stated and formulated after verification and deep observation. Okay, after verification and deep observation नंतर तुम्ही ते काय करणार आहात तर टेस्ट करणार आहात. Okay, so a good hypothesis, a good hypothesis should be tested empirically. It should be stated and formulated after verification and deeply observation. Okay, deeply observation. Then point number 5.
relevant to available techniques. रिलेव्हंट टू अवेलेबल टेक्निक्स. सो काय सांगितलं यामध्ये, हायपोथेसिस मस्ट बी रिलेव्हंट टू द टेक्निक्स विच इज अवेलेबल फॉर टेस्टिंग. ओके, विच इज अवेलेबल फॉर टेस्टिंग. A researcher must know about the workable techniques before formulating the hypothesis. Okay, before formulating the hypothesis. आता यामध्ये आपण काय बघितलं होतं, पॉइंट नंबर 5 मध्ये रिलेव्हंट टू अवेलेबल टेक्निक्स म्हणजे जे हायपोथेसिस आहे ते आपण पुढे जाऊन काय करणार आहोत तर टेस्ट करणार आहोत. ते ऍज इट इज तर आपण रिसर्च मध्ये मेन्शन नाही करत, तर ते काय करतो, टेस्ट करतो. म्हणून काय सांगायचं इथे, रिलेव्हंट टू अवेलेबल टेक्निक्स. तुमचं हायपोथेसिस फ्रेम झालं ना, मग तुमची आयडिया ही क्लिअर असायला हवी की अरे आपण कोणते ज्या टेस्ट आहेत ह्या इथे अप्लाय करणार आहोत. जसं की मी सांगितलं, एफ टेस्ट आहे, झेड टेस्ट आहेत, अॅनोवा आहे, कोरिलेशन आहेत, बऱ्याचशाच आहेत. मग तुमच्या हायपोथेसिसला कोणती टेस्ट वर्केबल आहे, ह्या गोष्टी जर क्लिअर असतील, देन वी कॉल दिस इज द गुड हायपोथेसिस. ओके, so hypothesis must be relevant to the techniques which is available for testing. A researcher must know about the workable techniques. आता हे सेकंड सेंटेन्सेस घ्या, फर्स्ट स्किप केलं तरी चालेल. A researcher must know about the workable techniques before formulating a hypothesis. तुमचे जेव्हा तुम्ही हायपोथेसिस फायनल करता त्याच्या आधी तुम्हाला त्याच्या टेस्ट माहित असल्या पाहिजे. म्हणजे आधी आपण फ्रेम केलेला आहे आणि मग त्याचा टेस्ट फाइंड आउट करत आहोत. नो, इट्स नॉट अ गुड हायपोथेसिस. देन नेक्स्ट पॉइंट, Fruitful for new discoveries. right, fruitful for new discovery. It should be able to provide new suggestion and way of knowledge. It must create the discovery of knowledge. तुमच्या हायपोथेसिस मधून तुम्हाला काय मिळालं पाहिजे तर डिस्कवरी मिळणं, न्यू नॉलेज मिळणं हे महत्वाचं आहे. सो फ्रुटफुल फॉर न्यू डिस्कवरी. So it should be able to provide new suggestion, and way of knowledge. It must create new discovery of knowledge. Okay, तुम्हाला काहीतरी नवीन मिळणं महत्वाचं आहे. हायपोथेसिस इज द बेस्ट सोर्स. म्हणून त्यांनी काय सांगितलेलं आहे, J.M. मिलनी, हायपोथेसिस इज द बेस्ट सोर्स of knowledge is create the new discovery. Okay, is to create new discovery. Okay, आणखी काय ऍड केलं तरी चालेल इथे. Hypothesis is the best source of new knowledge. It create new way of discovery. कारण आपण काहीतरी अज्यूम करूनच काय केलेलं आहोत, आपण एक टेंटेटिव्ह अझम्पशन ठेवूनच आपला रिसर्च स्टार्ट करतो. ओके, म्हणजे माहितच नाही काय चाललेलं आहे आणि मग हा चला आपण रिसर्च करूया असं नाही ना होत. तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी आयडियाज आहेत, तुमचे गोल्स क्लिअर आहेत, तुमचा प्रॉब्लेम आयडेंटिफाय तुम्ही केलेला आहे, त्याच्याशी रिलेटेड हायपोथेसिस सेट केलेले आहेत, देन रिसर्च स्टार्ट होतो. ओके, सो हायपोथेसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर रिसर्च. सो फ्रुटफुल फॉर न्यू डिस्कवरी. अँड लास्ट पॉइंट, लास्ट काय होता, Consistency and harmony. very important thing, right? Consistency and harmony. So internal harmony and consistency is the major characteristic of good hypothesis, because it should be out of the contradiction and conflict. There must be close relationship between one variable and another variable. So consistency असेल, we can easily tested our hypothesis. Consistency असेल, आपण डेटा कलेक्ट करू शकतो, आपण आपले हायपोथेसिस हे काय करू शकतो, टेस्टेड करू शकतो. Is it clear question? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Hope so. तुम्हाला क्वेश्चन क्लिअर झाला असेल. आज किती स्टुडंट आताच. थँक्यू. 1-2 मिनिटांमध्ये रिवाइज करूया. चला एक मिनिट घ्या, रीड करा अँड देन वी कॉल. आशना फर्स्ट पॉइंट सांग.
अरविना, प्राची, चलो फटाफट. First point, na? Relevant to problem. A hypothesis is relevant to particular problem. A hypothesis is guidance for identification and solution of the problem. Okay. Then next. Second point, specific. It should be formulated for particular and specific problem. It should not include generalization. Okay, very good. Third point, clarity. A hypothesis must be conceptually clear. Okay, very good. And Then fourth, stability. Good hypothesis should be tested empirically. It should be stated and formulated after verification and deeply observation. okay, good. And Then point बाकी 11 to available techniques. बाकी point सांग तनिष, जैद. Okay, ma'am. जैद आहे का? Point number 5. हा, तो कोणता रेडी केलायस तो सांग तनिष. Relevant to available techniques. हा. A researcher must know about the workable techniques before formulating a hypothesis. Okay. Fruitful for new discoveries. It should be able to provide new suggestions and ways of knowledge. It must create new discoveries of knowledge. Hypothesis is the best source of new knowledge. It creates new ways of discoveries. Okay. Last point, consistency and harmony. हा. Internal harmony and consistency is a major characteristic of good hypothesis. Okay. चलो. Thank you.